मान वेगळेची पडते महिमान वेगळेची पायरी प्रतिमा एकची पाषाण पायरी प्रतिमा एकची पाषाण पडते महिमान वेगळेची महिमान फिरंगी वाखर लोखंडाचे विळे परिते निराळे गुणामूल पायरी प्रतिमा एकची पाषाण परिते महिमान वेगळेची. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे विवेक जागा करताना दिसत आहेत. कोणाचा म्हणताल तर सामान्य व्यक्तीचा. कशाविषयी म्हणताल तर पदार्थातले जे भेद असतात तर त्या भेदातूनही विवेकाची जागृती तयार होते. हा इथे आता असलेला जो विवेक आहे तर हाही विवेक लोकांच्या ध्यानात येत नाही. जो लक्षात येत नाही ते संत लक्षात आणून देतात. नाहीतर आपल्याला तो दिसतच नसेल भेद तर मग त्या भेद याचंच नाव विवेकाचा केला आहे. पण भेद कोणता म्हणताल तर विशेष गुणांचा असलेला भेद आणि सामान्य इतर गुणांचा असलेला भेद किंवा जो संतांच्या ठिकाणी असणारा धर्म आणि सामान्य जनाच्या ठिकाणी असणारा धर्म हा जो भेद आहे, धर्म म्हणजेच गुण, हा जो भेद आहे तो सामान्य लोकांच्या नजरेला येताना दिसत नाही आणि ते नजरेत आणून देणं हे संतांचं काम आहे. म्हणून तुकोबरायांनी या अभंगामधून हा भेद सांगून एक प्रकारचा विवेक जागा केलेला दिसतो आहे. आणि मग त्याच्यासाठी काही दृष्टांत वापरलेले येतात आणि ते दृष्टांत अर्थातच ही संतांची हातोटी आहे की लोकांच्या लक्षात येईल असा दृष्टांत असेल तर मग कळतं. दृष्टांताने द्राष्टांत पक्का होतो आणि तो पक्का होण्यासाठी दृष्टांत केलेला असतो. म्हणून पहिल्या चरणामधून सरळ दृष्टांत वापरलेला आहे. जोपर्यंत आपण खाली पाहत नाही तोपर्यंत पहिल्या चरणाचा अर्थ लागत नाही तसा. पण मग दृष्टांताने मात्र भेद प्रतीती येते. लोखंडाचे याच्यात लोखंड हा ज्याचं उपादान कारण आहे असा असणारा विळा जसा मृत्तिकेचा घट होतो म्हणजे मातीचा घट होतो, लोखंडाचा विळा होतो. लोखंडाचा विळाच होतो असं नाही तर जसं मातीच्यापासून परळ, रांजण, घट हे वेगवेगळे भिन्न पदार्थ तयार होतात. मातीच्या कुंड्या, मातीचे आता तर बाजारात भरपूर पदार्थ आलेले तर पंत्या, मातीच्याच पंत्या वापरतात दीपावळीला किंवा आकाशकंदीलसुद्धा आलेत मातीचे. पण ते विशिष्ट प्रकाराने बनवून त्याचे गणपती बाप्पा कशाचा होतो, गणपती बसतील तुम्ही ते मातीचे. मूर्त्यासुद्धा अनेक मातीच्या मूर्त्या आहेत बाजारात विक्रीला येतात, हातगाड्यावर घेऊन येतात वेगवेगळ्या अशा. आता ह्या सगळ्या मातीपासून बनणारे पदार्थ आहेत. पण त्या सगळ्यांच्यात माती ही समानच असली, माती असते समान पण मूल्य मात्र वेगवेगळं असतं. म्हणजे त्याचं मूल्य आणि गुणधर्मही वेगळे असतात. एकाच मातीचा गाढव बनवला आणि त्याच मातीपासून एखादा मानव बनवला तर ते म्हणतील बा याची काय किंमत, ते म्हटले याची किंमत, याचं मूल्य वेगळं आहे, याचा आकार वेगळा आहे, त्याचा रंग वेगळा आहे, याचं जे दिसतंय ना हे वेगळे आहेत. ते किल्ला करताना दीपावळीत पोरं वापरतात मातीचे अनेक अशा प्रकारचे, त्यांचं एक खोकच भरलेलं असतं. मावळे, शिवाजी महाराज असे ते बसलेले असे घोडे, वेगवेगळे. मूल्य कसं आहे त्यांचं, एकच आहे का, सगळे 5 रुपयात आहेत का, नाही. त्याचं मूल्य ही वेगळं असतं. त्याचप्रमाणे लोखंडाचा दृष्टांत टाकला आहे आणि हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांना पटणारा आणि लक्षात येणारा दृष्टांत तुकोबराय वापरतात. मग तुकोबराय म्हणतात की लोखंडापासून विळाही बनतो आणि लोखंडापासून वाखर बनते. वाखर म्हणजे वस्तारा. हा वस्तारा न्हाव्याकडे असतो आणि पहिला जो आहे तो फिरंगी आहे ना,
फिरंगी असं आहे ना. हां फिरंगी. हां, फिरंगी पदाचा अर्थ काय? तलवार. बरोबर आहे. हम्म. तलवार, वस्तारा आणि विळा. विळा बी परिचयाचा आहे लोकांच्या, तलवार परिचयाची आहे आणि वस्ताराही परिचयाचा आहे. तर हे तीन तरी लोखंडापासून सगळे तयार झालेले हे सगळे पदार्थ यांचं मूल्य एकसारखं नाही, याचं मूल्य वेगवेगळं आहे आणि गुणधर्मही वेगळे. लढाई करायची असेल तर वस्तारा घेऊन चालला म्हटली तर तसं चालणार नाही. विळा घेऊन चालला तेही लढाईला उपयोगाचा नाही. लढाई करायची असेल तर तलवारच आहे. घास कापायचा असेल तर वस्तारा लागत. बरोबर हा म्हणतात. अहो वस्ताऱ्याने कुठं घास कापतात होय. दाढी करायची असेल तर त्यांचं कार्य वेगवेगळं आहे, गुणधर्म वेगवेगळे आहे. उपादानता जरी एक दिसत असेल की लोखंडापासूनच तीन पदार्थ बनले, देव, मानव आणि दानव. हे कशापासून बनले? हे दिसायला एकच उपादान, कारण पंचमहाभूत आहेत. देवाचं शरीर बी हे देवासाठी बी वापरले आपण. आता भगवान श्रीकृष्ण हे नाही धरत बसायचं तिकडे त्यांची शरीरं कशी आहेत. पण आपण जर पाहिले तर दानव, मानव, देव एकसारखे दिसतात. किंवा तुकोबरायांनी दृष्टांतात दुसऱ्या चरणात पाषाण आणि प्रतिमा असा शब्द प्रयोग केला. तिथं उपादान कारणता कोण आहे? पाषाण. पाषाणापासून पायरी बी बनली आणि एकी पूजी एकी पाय ठेवी असं तुकोबराय म्हणतात. एक पूजन करतो, एकाचं पूजन करतो आणि एकावर काय ठेवतो? पाय ठेवतो. म्हणजे लोखंडाचे ते दोन भाग झाले, आपल्या पाषाणाचे झाले. लोखंडाचे विळा, वस्तारा आणि तलवार तिन्ही झाले. पण तलवारीची किंमत वस्ताऱ्याला नाही आणि वस्ताऱ्याची किंमत विळ्याला नाही. त्या प्रत्येकाची किंमती मोल असं म्हटलं तुकोबरायांनी. मोल वेगळं आहे आणि गुणधर्मही वेगवेगळे आहेत. हे दृष्टांत झाला. दुसऱ्या चरणात दृष्टांत आलेला आहे तो पायरी प्रतिमा एकची पाषाण. तिथंही पाषाण एकच दिसतो आणि त्याच्या असं जरी असेल तरी परिते महिमान वेगळेची. प्रत्येक पायरीचा महिमा वेगळा आहे आणि मूर्तीचा महिमा, प्रतिमा म्हणजे मूर्ती, तिचा महिमा हा वेगळा आहे. एकाचं पूजन होतं आणि एकावर पाय ठेवला जातो आणि दोन्ही पदार्थ एकाच दगडाचे बनतात, पाषाणाचे बनतात. तिथेही सुद्धा भेद आहे. या दोन दृष्टांताने सिद्धांत पक्का करतात तुकोबराय की तुका म्हणे तैसा नव्हतील परी. तुकोबराय म्हणतात त्या पद्धतीने अगदी ऐका तुम्ही. सामान्य संत आणि सामान्य जन, संत जना सरी सारखी आहे. तुम्ही काय धरलेलं आहे की संत आणि जन या दोघांच्यात सारखेपणा धरून चाललेले, पण तसं नाही आहे. तर याच्यामध्ये भेद आहे. म्हणून संतांचंही शरीर आणि एखाद्या पामर आणि विषयी व्यक्तीचं शरीर हे दोन्ही दिसायला सारखेच दिसत आहेत. शरीरं तर सारखेच दिसत आहेत. किंबहुना असं म्हटलेलं आहे की संतांची तर अवस्था अगदी पामरासारखीच आहे म्हटलं तरी चालेल. त्यांचं राहणं, वागणं, खाणं. कारण साधकाच्या बाबतीत थोडी भेदता दिसते. बरेचदा समाज हा साधकांनाच सिद्ध पुरुष समजतो, पण सिद्ध वेगळे आणि साधक वेगळे. ज्यांचं फार ऐटीत राहणं, ऐटीत वागणं, सगळ्या काही नियमात गोष्टी, तर त्यांना साधक म्हणतात, त्यांना सिद्ध नाही म्हणत. म्हणजे त्यांचं ते फार दिसायला अट्रॅक्टिव्ह, ते फार पांढरीच कपडे, फारच पोशाखन फार असतं, ते समजून घ्यायचं हा साधक असला, हा सिद्ध महात्मा नाही. कारण सिद्धांच्या बाबतीत हा नियम लागूच होत नाही. आणि मग त्यांची सहस्थितीमध्ये जातात. ते जे सहस्थितीत जातात ते त्यांचा काय विषय राहत नाही तो. तर त्या आपण मग शरीर म्हणून दृष्टीने पाहिलं तर पामरविषयी जिज्ञासू आणि मुक्त असे त्या शरीरांचे भेद आहेत. हे कोणाचे? मानवांचे. मानवाच्या अंतर्गत हे चार आहेत: पामरविषयी, जिज्ञासू आणि मुक्त. आता त्या मुक्तांनाच संत असा शब्द प्रयोग केलेला आहे, किंवा गुरूंलाही संत म्हणतात, है ना. म्हणजे जे गुरु आहेत ते संत आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. त्यांना संत असं म्हटलं.
मग त्यांच्याकडे आता त्या संतामध्ये आणि ज्ञानामध्ये थोडासा भेद आहे. ज्ञानी असू शकतो पण संत असेलच असं नाही. पण संत हे ज्ञानी असतातच. म्हणजेच संतांच्याकडे अजून काही एक एक्स्ट्रा भाग आहे, त्याला दया असं म्हणतात. दयावंत जे अंतरी, काय जे अंतरी दयावंत असतात, तर जे त्यांना काय म्हटलं, अंतरी दयावंत आहेत. आणि हां काय म्हणले, दयानिधी असं प्रमाण नाही. तर त्या दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी असं प्रमाण आहे. तर त्या संत हे दयावंत असतात. पण मग नुसते दयावंत असतात ते संत असतात असं बी नाही. कारण त्याच्यामध्ये जर तत्त्वज्ञान नसेल, ज्ञान नसेल, आत्मज्ञान नसेल तर त्याला संत म्हटलं जाणार नाही. दयेचे सागर, पण ते एक भाग झाला त्यांचा गुणधर्म. पण आत्मज्ञानाशिवाय नुसतेच दया असणारे भरपूर लोक आहेत, पण ते संत होतात का, तर ते संत नाही होत. म्हणून आत्मज्ञानी आणि दयावंत, करुणा ज्यांच्या चित्तामध्ये उदय पावलेली असते, की जीवाचं कल्याण व्हावं अशा प्रकारचा एक भाग त्यांच्या चित्तात असतो. आणि स्वतः आत्मज्ञान परिपूर्ण असतात, त्यांना संत म्हणतात. तर मग असे संत दिसताना सामान्य लोकांसारखेच दिसतात. म्हणून लोक म्हणतात ते वय मग आमच्या सोयराच आहेत, ते लोकांनी लगेच जोडाजोडी लावलेली असते. असे आमच्या भावकीतलेच आहेत ते. काय नाही काय कळत नव्हतं त्यांना, पण ते बरेच आता ही करतात अशाच. म्हणजे अशा प्रकारचा त्याचा भाग चालू झालेला असतो. का नाही मूल्याचा तर विषयच नाही, कारण कळत नाही म्हणून मूल्य नसतं ना. ज्याला हिरा आणि गारगोटी यातला फरकच कळत नाही, त्याच्या दृष्टीने गारगोटी म्हणजे हिरा आणि हिरा म्हणजे गारगोटी. आणि आज समाजात तीच अवस्था आहे. आज समाजाची ना बिलकुल अशी अवस्था आहे की त्यांना काही कळायला मार्ग नाही. बरं काय सांगावं तर ऐकायची सोय नाही, ते ऐकू बी शकत नाही. कारण ऐकण्या एवढी अक्कल नाही, कळण्या एवढी बुद्धी नाही, आणि मानण्या एवढं पुण्य नाही. अशा सगळ्या बाबतीत खळखळाट ज्याचा झालेला आहे, समाजाची ही अवस्था आहे. काय करावं त्याला. पण त्यांना काही संत कळतात का, साधू कळतात का, विषयी माणूस कळतो. सगळं सरसकट चाललेलं आहे त्यांचं, मिसळून काम चाललेलं असतं. आणि हे संत जागं करायचा प्रयत्न करतात. अरे बाबा मांसाहार करू नका म्हणते, काला काय झालं, अन्नच आहे, अन्न नाही का, ते काय अशा कोंबड्या फुकटमोर टाकून द्यायच्या का, बोकडा त्यांचं काय करायचं, कापाय नको का आमचे, ते कशासाठी देवाने तयार केले. असे मूर्खातले जमा झालेले आहेत. आता काय करावं त्याला. मग ते म्हणले मग नाही ना, मग त्या बोकडांचं काय करायचं, बाबा तू खात जा, दररोज खात जा, त्याच्यामुळे तुझी अक्कल अजून चांगली होईल का वाईट होईल, त्याची भ्रष्ट होऊन जाईल. हे कळत नाही त्याला. मग हा विवेक नको आहे. दिसायला अन्न आहे का नाही, हा दृष्टांत आता इकडून काढला आपण दुसरा, त्यातला असं समांतर दृष्टांत येतो. लोक म्हणतात अन्न खा, अन्न. अहो काय सगळं सारखंच असतं, तुम्ही कशाला. आता त्या अंड्यात काय जीव आहे का, असे बरेच ते खेड्यातले लोक आता, कारण आमची गाठभेट ह्यांच्याशीच नाही. हे लोक काय माहीत, ते बांधावच उभे आहेत ते. अंड्यामध्ये ह्याच्यात काय महाराज तसं काय बरं, त्यात काय जीव नसतो. आणि मग काय अडचण आहे ती खायला. अरे बाबा तो तमगुणी पदार्थ आहे, कसला गुण, सगळं सारखंच. अशा प्रकारची त्यांची काय अक्कल विकली गेलेली आहे, बुद्धी खराब झालेली आहे, कळत नाही. आणि जे सांगतात त्यांचं ऐकतच नाही. मग आता काय करावं. मग खा बाबा, तुला खायचं आहे, जा नरकाला, भोग पाप तुझ्यासाठीच नरकांची स्पेशल व्यवस्था केलेली आहे. तिथं काय आमच्या हरिभक्त जातील काय, आमच्या हरिभक्त नाही जातील, तुझ्यासाठी स्पेशल केलेलं आहे, जातील. ह्याला काय दुसरं काय सांगणार त्यांना, त्याचं काही उत्तर नाही. आणि मग त्या दिसायला सारखेच आहे ना, अहो त्याच्यात बी हेच आहे. मग त्यांनी लगेच पृथक्करण करून सांग, महाराज डाळीमध्ये प्रथिन आहेत का नाही,
हो म्हटलं हो, डाळीत प्रथिन प्रोटीन्स आहेत आणि मग याच्यात सुद्धा तेच आहे, प्रोटीन्स आहेत. असं असं आणि मग त्यांची अक्कल लय भारी चालते बरं का. आणि मग त्याच्यात काय भेद आहे? अरे बाबा तरीसुद्धा त्याच्यात तमांश आहे आणि याच्यात राजांश सत्वांश आहे. एवढा तर भेद मानावा लागेल तुला. बरं तू नाही खाल्ल्याने मरशील का? का तुला खायलाच पाहिजे? मानवी शरीर कशाला दिलं आहे महाराज? भोगासाठी. यथेच्छ भोग भोगावे, खाऊन पिऊन मरावं. तुमचं काय मध्ये तुंतून लागलेलं आहे, हे नका करून ते नका करून. अशा पद्धतीने त्यांचा काय चाललेलं आहे, हा विषय चाललेला आहे. तुकोबराय म्हणताल थोडा विवेक जागा करा. तुम्हाला आता इथला जो सिद्धांत आलेला आहे तो संतांचा धरून आलेला आहे. आणि तुकोबराय म्हणतात माणसं आणि संत यांच्यामध्ये वेगळीकता आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हती जगा मानसा सारिखे. तुकोबराय एका दुसऱ्या अभंगात सांगतात, आहा आहा रे बाई. अरे सागर म्हणजे काय नदी आहे का? नदी म्हणजे काय सागर आहे का? दिसायला पाणी दोन्हीमध्ये काय सारखंच आहे, दोन्हीमध्ये पाणी दिसतं आहे. मग तो पाणी तर आहे ना, सागर म्हणजे काय नदीच असतं आणि नदी म्हणजे काय? अरे बाबा तुला त्याचं ज्ञान नाही, त्याचे गुणधर्म काय आहेत. जरी पाणी असेल तर नदीचं पान क्षेत्र बारीक आहे, त्याच्यातलं पाणी छोटं आहे आणि सागर अथांग आहे, खोली अथांग आहे, त्याचे गुणधर्म वेगळे आहेत आणि दोघांच्यात पाणी एकच आहे. तिथं समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. लिंगाला काय पाषाण म्हणतात का? नाही, त्याला देव म्हणतात. नाही ना, दगड तर आहे. बरेचसे म्हणतात काय हो तुम्ही ते दगडी पुसता, तुम्ही काय पुसता? दगडी पुसता. त्या दगडाचा काय उपयोग आहे? अरे बाबा आम्ही त्याच्यात देव मानतो, दगडाला दगड नाही मानत. आम्ही त्याच्यामध्ये देव मानतो, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. ब्राह्मण काकांनी पूजा करून त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करून दिलेली आहे, त्याच्यात आम्ही देव मानतो. तू काय दगड मानतो का? तुझ्या दृष्टीने दगड आणि देव सारखाच. इथं काय करावं लागेल? विवेक जागा करावा लागतो आणि तसाच विवेक तुकोबरायांनी याच्यातून केला. मग तो सत्वगुण रजोगुण तमगुण आणि अख्खं जगत व्यापलेलं आहे. मग त्याच्यातल्या सत्वांश प्रधान असणारा जो वर्ग आहे ते साधू आहेत आणि रजोगुणी तमगुणी साधारण जीव आहेत. किंवा आपण आणखीन भेद निर्माण केला तर दैवी संपत्तींच्या गुणांची जिच्यात विपुलता आहे त्यांना संत म्हणावं आणि जिथे आसुरी संपत्तीवान आहेत हे पामर आहेत. म्हणून पामर आणि संत दिसाय सारखे असतील तरी एका ठिकाणी दैवी संपत्ती आहे म्हणजे गुणांची आणि दुसऱ्या ठिकाणी राक्षस आसुरी संपत्ती आहे. म्हणून आसुरी संपत्तीवान आणि दैवी संपत्तीवान अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय आदी करून 26 गुणांनी युक्त असणारी आणि 6 गुणांनी असणारी दंभोदर्प अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अभिमानम अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. तर आसुरी संपत्तीचे जे दोष आहेत, गुण नाहीत, 6 दोष, या दोषांनी युक्त आहे का नाही? दोन्ही माणसं दिसतात ना, एकाच्या दैवी संपत्तीने एकात ज्ञान आणि दुसऱ्यात अज्ञान. एकाची किंमत वेगळी आणि दुसऱ्याची किंमत दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. दोन्ही दिसायला सारखे जरी असे बरेच अभंग आहेत बरं का. हां दोन्ही एका मोले मागू नये. ताक आणि लोण्याचं काय मोल एक असतं का? नाही. तसेच हां तेव्हा संत आणि सामान्य माणसं यांच्यातला भेद या प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितला आणि तो 6वी इथे त्या प्रकाराने विवेक जागा केलेला आहे. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी.